उमदी तालुका जत येथील करजगी गावातील 6/2/2025 रोजी एक समाज विघातक घटना घडली आणि त्या गावामध्ये एक 4 वर्षाच्या मुलीवर 45 वर्षाच्या आरोपी पांडुरंग सोमण्णा कळली यांनी अत्याचार करून तिचा खून केला। या खुनाचा खटला याचं दोषारोपपत्र अवघ्या 13 दिवसात पोलिसांनी चांगला तपास करून यामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं होतं आणि एक सरकारी पक्षासमोर एक आव्हान होतं, या आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी अथक प्रयत्न करणं आवश्यक होतं, कारण ही पूर्ण घटना आणि पूर्ण तपास हा परिस्थितीजन्य पुराव्यावर होता। परंतु मी जिल्हा सरकारी वकील म्हणून माझ्या सोबतीनं सगळे माझे सहकारी टीम आणि पोलीस यांच्या मदतीनं अथक प्रयत्न केले आणि 15 साक्षीदार यामध्ये तपासले। यामध्ये महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे त्या मैताची चुलत बहीण सना आणि त्याचबरोबर एक मैत्री म्हणून एक स्वतंत्र असा साक्षीदार होता, जो त्या घटनेच्या ठिकाणापासून काही अंतरावर शेतीची मशागत करत होता। त्यांनी त्या आरोपीबरोबर या मैतास शेवटच्या क्षणी पाहिलं होतं आणि अवघ्या 1 ते 1.5-2 तासाच्या नंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला होता आणि त्यानंतर त्याच ठिकाणी घटनास्थळ पंचनामा करून हिचं या मैताचं पोस्टमार्टम करून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता। या कामी 1.25 वर्ष आपण परिश्रम घेतले आणि मला वाटते की ही प्रथमतः अशी घटना असेल की परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये फाशीची शिक्षा या मेहरबान पोक्सो कोर्ट जे आहे आपल्या मोहंती मॅडम सन्मान्य न्यायाधीश यांनी दिली। अतिशय चांगल्या पद्धतीनं जो सरकारी पक्षानं पुरावा मांडला, पोलिसांनी केलेला तपास याचे अवलोकन करून जे कायदा आहे कायद्याच्या आधारावर या आरोपीचं कृत्य हे किती समाजविघातक आहे, समाजाला हादरा बसवणार आहे, ह्याच्याबद्दल जे युक्तिवाद केला त्या सर्व युक्तिवादाचा झालेल्या पुराव्याचा उहापोह ऐकून सन्माननीय मोहंती मॅडम ज्या अत्याचार प्रतिबंधक न्यायाधीश आहेत, विशेष न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक आहे, त्यांनी याबद्दल हा निकाल अतिशय विस्तृतपणे मांडलेला आहे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल असा हा निकाल आहे। त्या निकालाचे अवलोकन केले तर निश्चितपणे गुन्हेगार जी अशी विकृत मानसिकता आहे याला पायबंद बसण्याच्या दृष्टीनं हा खटला अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यामध्ये मयत व्यक्तीचं नाव सांगता येत नाही, एक 4 वर्षाची मुलगी मयत होती आणि गुन्हेगार हा पांडुरंग सोमण्णा कळली। याच्याविरुद्ध पूर्वीसुद्धा असा गुन्हा होता, त्याला परमेश्वरानं संधी दिली होती, पुन्हा त्याच विकृतीनं हा गुन्हा केला, त्यामुळे फाशीची शिक्षा त्याला झाली आहे, ही योग्य शिक्षा आहे। आरोपीचं आत्ता 46 वय आहे। उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करजगे या गावामध्ये घडलेल्या 4 वर्षाच्या मुलीच्या मुलीवर झालेला बलात्कार व त्यामधून तिचं झालेला खून या प्रकरणामध्ये एक चॅलेंजिंग केस होती। त्या केसच्या अनुषंगाने पोलिसांनी आम्ही तपास करून 13 दिवसामध्ये मान्य कोर्टात चार्जशीट दाखल केलं होतं। सदर पुराव्याच्या ह्याच्यावर आणि केसच्या अनुषंगाने माननीय DGP सरांनी खूप चांगल्या प्रकारे कोर्टात आमचा केस लढली आणि त्यामध्ये आज आरोपीला फाशीची शिक्षा झालेली आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी गावामध्ये एक 4 वर्षीय मुलीचा बलात्कार करून खून करण्यात आला होता। त्या संदर्भात 1.25 वर्ष झालं कोर्टात केस चालू होती आणि आज कोर्टाने त्या आरोपीला फाशीची शिक्षा दिलेली आहे। या संदर्भात आम्ही विशेष आभार म्हणजे आपल्या जिल्ह्याचे DGP प्रमोद भोकरे सर, तसे आमचे ॲडव्होकेट तौहीद रियाज जमादार यांचे आम्ही मनापासून आभार मानतो, कारण या लोकांनी अथक परिश्रम घेऊन 1.25 वर्ष या घटनेचा फॉलोअप घेऊन आज त्या नराधमाला फाशी शिक्षा मिळवून दिलेली आहे। आणि विशेष आभार म्हणजे पोलीस प्रशासनाचा यात आभार व्यक्त करीन, कारण पोलीस अधीक्षक घुगे साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक सुनील फुलारी साहेब आणि IO कांबळे साहेब या लोकांनी चांगला तपास करून 13 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल केलेला आहे। हा एक ऐतिहासिकच पोलिसांचा क्रम होता, 13 दिवसात चार्जशीट दाखल करणे। आणि या सर्व टीमने आज एक रेअरमध्ये केस होती ही, आणि या केसचा निकाल लागलेला आहे आणि फाशी मिळवून दिलेली आहे। आम्ही सर्व समाजातर्फे व सर्व भारतीयांतर्फे आणि सांगलीकरांतर्फे आम्ही या सर्व लोकांचा मनपूर्वक आभार मानतो।